नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. लोटे परशुराम वसाहतीत भीषण स्फोट, थर्स ऑर्गॅनिक कंपनीत रसायनाचा भडका, एका कामगाराला किरकोळ दुखापत. अलिबाग जिल्हा रुग्णालयात मोठी खळबळ, प्रसूतीनंतर 32 वर्षीय मातेचा मृत्यू, नातेवाईकांचा डॉक्टरांच्या उपचारावर गंभीर संशय. दादर ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, सातबारा कोरा करण्याची शेतकऱ्यांची मागणी, 23 मार्चला तीव्र आंदोलनाचा इशारा. आणि काजू उत्पादकांसाठी मोठा निर्णय, 26 संस्थांत होणार काजू खरेदी. मनीष दळवी यांचा पुढाकार, शेतकऱ्यांना मिळणार योग्य बाजारभाव. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील थर्स ऑर्गॅनिक या रासायनिक कारखान्यात आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोटाची घटना घडली. एका नवीन उत्पादनाची प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू असताना रसायनाच्या ड्रममधील तापमान अचानक वाढलं आणि स्फोट झाला. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात अधिकारी आणि कामगारांसह एकूण 28 कर्मचारी उपस्थित होते. स्फोटाचा मोठा आवाज येताच नजीकच्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र कारखाना व्यवस्थापनाने विलक्षण सतर्कता दाखवत अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. या धावपळीच्या दरम्यान एका कामगाराचा पाय मुरगळल्यानं तो किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीनं नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसून कारखान्यातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून सध्या स्फोटाच्या कारणांचा अधिक तपास केला जातो आहे. अलिबाग जिल्हा रुग्णालयातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे एका 32 वर्षीय मातेचा प्रसूतीनंतर अवघ्या काहीच तासांमध्ये मृत्यू झाला. श्रीवर्धन येथील रहिवासी विवा विशाल दुर्गावले यांनी 11 मार्च रोजी पहाटे एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. डॉक्टरांनी प्रसूती यशस्वी झाल्याचं सुरुवातीला सांगितलं, मात्र काही वेळातच त्यांना श्वसनाचा तीव्र त्रास जाणवू लागला. प्रकृती अचानक खालावल्यानं त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. दुर्दैवानं 12 मार्च रोजी सायंकाळी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेमुळे दुर्गावले कुटुंबावर आभाळ कोसळले असून नवजात बाळ जन्मताच आईच्या प्रेमाला पारखं झालंय. संतप्त नातेवाईकांनी आता रुग्णालयातील उपचारांबाबत गंभीर शंका उपस्थित केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणी स्थानिक पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनं रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दापोलीत आरोग्य कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाला आता मोठं वळण मिळालंय. व्यावसायिक संख्या कोळेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप करत हा हल्ला केवळ वैयक्तिक वादाचा बनाव असल्याचं म्हटलंय. कोळेकर यांच्या मते संबंधित आरोग्य कर्मचारी आपली पिसई येथील महत्त्वाची ड्युटी सोडून 10 किलोमीटर लांब केवळ वैयक्तिक भांडणासाठी आल्या होत्या. शासकीय गणवेशाचा गैरवापर करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांनी व्यवसायाच्या ठिकाणी येऊन मोठी दादागिरी केली. तसेच कोळेकर यांच्या गाडीला मुद्दाम धडक देऊन वाद घातल्याचा खळबळजनक दावा देखील करण्यात आला. रुग्णसेवा सोडून खासगी वादात वेळ घालवणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांमुळेच सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचं कोळेकर यांनी स्पष्टपणे नमूद केलंय. या प्रकरणी आता भारतीय न्याय संहितेनुसार विविध गंभीर गुन्हे दाखल झाले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित कर्मचाऱ्याच्या तात्काळ निलंबनाची आणि अटकेची आग्रही मागणी करण्यात आली आहे. या आरोपामुळे आता संपूर्ण दापोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नमस्कार, मी संख्या ओंकार कोळेकर. गेले 2 दिवस आपण न्यूजच्या माध्यमातून पाहतोय की काही आरोग्य सेविकेवर हल्ला झाल्याच्या बातम्या येतात, परंतु मी आज आपल्या ह्या माध्यमातून आपल्या समोर येते. आरोप करणं खूप सोपं आहे, परंतु परिस्थिती जनतेसमोर येणं खूप गरजेचं आहे. संबंधित कर्मचारी यांची ड्युटी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पिसई येथे असताना देखील 5:30 वाजता आरोग्य सेवेची ड्युटी सोडून त्या 10 किलोमीटर लांब ड्युटीचे कार्यक्षेत्र सोडून वैयक्तिक भांडण करण्यासाठी फक्त माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी आले. तिथे येऊन त्यांनी भांडण शिवीगाळ सुरू केली आणि आम्ही पोलीस स्टेशनला जात होतो. त्यावेळी आम्हाला तिथे जाऊ न देण्यासाठी प्रचंड स्पीडमध्ये माझ्या गाडीला ठोकर देतात. आम्हाला तिथे त्यांच्याकडनं मारहाण होते, कपडे फाडले जातात. तुमच्याकडे गाडी चालवायचे लायसन आहे का आणि असेल देखील, परंतु अशा प्रकारे गाडी ठोकणे आणि ड्युटीवर असताना दुसऱ्याच्या खासगी व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन गणवेशाचा धाक दाखवून दादागिरी करणे कितपत योग्य आहे?
हा सर्व विषय होता एका अपघाताचा, परंतु फोनवरच्या सामंजस्याच्या संभाषणानंतर आपण खासगी ठिकाणी कोणताही वार्तालाप न करता दापोली पोलीस स्टेशन येथे जाऊन न्यायनिवाडा करू अशी आमची मागणी होती. सरकारी कर्तव्यावर असताना आणि युनिफॉर्मवर असताना कामाचे कार्यक्षेत्र सोडून खासगी गोष्टींसाठी माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी येऊन वाद घालणे यासाठी शासन आपल्याला पगार देतं का? बरं समजू त्याने कार्यक्षेत्र सोडण्यासाठी जर परवानगी घेतली असेल तर खासगी वाद करण्यासाठी गणवेशाचा धाक दाखवून गैरवापर करणे हे संबंधित आरोग्य विभागाच्या प्रतिमेला तडा जाणार आहे. अशाच आरोग्य विभागाच्या सेवेमध्ये या काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. बरेच रुग्णांचे हाल होतात. रुग्णांना स्वतःचा जीव शासनाच्या दावणीला लावण्याची वेळ येते. हा हलगर्जीपणा लपवण्यासाठी संबंधित कर्मचारी वर्ग त्यांना पाठीशी घालत आहे आणि ह्या सगळ्या प्रकारांमध्ये असलेल्या शासकीय यंत्रणेचं पाठबळ त्यांना त्याच्या खासगी विषयासाठी लाभलेलं दिसून येत आहे आणि ह्याच गोष्टीचा भरघोस पगार त्यांना शासन देतं का? भविष्यात परिणामी होणाऱ्या कायदेशीर कारवाया वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. सदर व्यक्तींवर घडलेल्या घटनेवरून भारतीय न्याय संहिता 354 म्हणजेच नव्याने असलेल्या 2023 चे कलम 74, 115/2, 351/2, 352, 3/5 हे गंभीर गुन्हे त्यांच्यावर प्रथम आमच्याकडून दाखल आहेत. तरी सदर आरोपींवर घडलेल्या घटनेवरून व दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून अटक करण्यात यावी व निलंबनाची कारवाई करण्यात यावी असं आवाहन मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना करते. पेण तालुक्यातील दादर येथील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. रिलायन्स सेज प्रकल्पासाठी 18 वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनींवर अद्याप कोणताही विकास प्रकल्प उभा राहिलेला नाही. कंपनीने भूसंपादनाच्या अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप करत सातबाऱ्यावरील बेकायदेशीर कंपनीचे नाव हटवून मूळ शेतकऱ्यांची नावे लावण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सातबारा कोरा करा अशा घोषणा देत महिला, तरुण आणि वृद्धांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग नोंदवला. खासदार सुनील तटकरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन या गंभीर प्रश्नाचा पाठपुरावा लोकसभा आणि विधानसभेत करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास 23 मार्च रोजी यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला. मागणी आहे की आमचा 7/12 हा कोरा झाला पाहिजे, हीच आमची मागणी. आम्ही ज्यावेळी एसीडला आमच्या शेतकरी, गरीब दुबळ्या शेतकरी ज्यावेळी आमच्या जमिनी दिल्या होत्या त्यावेळी नियम अटी शर्तीनुसार दिल्या होत्या, परंतु एसीजेड लिमिटेड कंपनीने नियमांचा उल्लंघन करता 12 वर्ष कायद्याने नियमानुसार 12 वर्षानंतर सुद्धा आजवर तिथे कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट निर्माण झालेला नाही आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेनुसार व सुप्रीम कोर्टाच्या आदेश नियमानुसार त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कायद्याने झाल्याच पाहिजे. तर आमचा हा 7/12 कोरा झालाच पाहिजे असा आमची सरकारकडे मागणी आहे. हा दादर गावाचा जो मोर्चा हा अतिशय अभूतपूर्व आहे. आज आमच्या ह्या मोर्चामध्ये प्रत्येक कुटुंबातला किमान एक व्यक्ती उपस्थित आहे आणि तुम्ही पाहू शकता की ज्या संख्येने लोक आलेले आहेत त्याच्यामुळे हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि शासनाची याची दखल घ्यायलाच हवी. आज या प्रकल्पाला जो सेजचा प्रकल्प आमच्या गावामध्ये आला होता त्याच्यामध्ये जवळजवळ 873 एकर जमीन याच्यामध्ये बाधित झाली होती, जी रिलायन्सच्या नावे चढलेली आहे. ती जमीन मूळ शेतकऱ्याला परत ही मिळालीच पाहिजे. का तर प्रकल्प रद्द होऊन 15 वर्ष झालेली आहेत. प्रकल्पाचा जो कालावधी असतो, सेजच्या जे प्रोव्हिजन्स आहेत त्या देखील बाद झालेल्या आहेत आणि आपल्या जमिनी या संपूर्णपणे शेतकऱ्यांना परत दिल्या गेल्या पाहिजेत. या प्रमुख एकमेव मागणीसाठी आपण इथे जमलेलो आहोत. अनेक वर्ष ज्या भूमीत जन्मलो, ज्या भूमीत कर्म केलं, त्या कर्माचं फळं म्हणून आम्हाला आज या सरकारने गेल्या सरकारने आम्हाला असं वंचित ठेवून आम्हाला न्याय दिला नाही. शेवटी आम्हाला अन्याय होत असताना आम्हाला पर्यायाने आम्हाला नाईलाज असतो आम्ही आज हा मोर्चा काढला आहे. या मोर्चात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यानंतर 23 मार्च रोजी याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू. याची शासनाने दखल घ्यावी. शासनाने दखल घेऊन आम्हाला आमचा 7/12 शेतकऱ्यांचा 7/12 शेतच्या नावे गेलेला 7/12 तो मूळ शेतकऱ्यांच्या नावे करावा, ही आमची मूळ मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ परिसरात सध्या घरगुती गॅस सिलेंडर्स मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चिंताजनक चित्र पाहायला मिळत आहे. मात्र जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा निर्माण झालेला नसून नागरिकांनी भीतीपोटी सिलेंडर साठवण्याचा प्रयत्न करू नये असे स्पष्ट आवाहन कुडाळ खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर यांनी केले आहे. कुडाळ तालुक्यात एकूण 50,000 गॅस ग्राहक असून प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे गॅस वितरण व्यवस्था पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. सध्या चुकीच्या सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिक एकाच वेळी
वेळोवेळी सिलेंडर घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी करतायत, ज्यामुळे वितरण यंत्रणेवर तात्पुरता ताण निर्माण झाला. केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार संपूर्ण देशात पुढील 50 दिवस पुरेल इतका मुबलक घरगुती गॅस साठा उपलब्ध आहे. त्यामुळे गॅस संपेल या भीतीपोटी नागरिकांनी विनाकारण साठा करू नये. पुरवठा सुरळीत सुरू असून ग्राहकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून संयम बाळगावा अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कुडाळ तालुक्यामध्ये खरेदी विक्री संघ हा या ठिकाणी HP गॅसचं वितरण करतो आणि आमच्या बरोबरीने या ठिकाणी सिंधुदुर्ग गॅस म्हणून दोघे मिळून आम्ही या ठिकाणी HP गॅसचं वितरण करतो. आमच्याकडे खरेदी विक्री संघ कुडाळ यांच्याकडे 32,000 ग्राहक आहेत आणि सिंधुदुर्ग गॅसकडे 18,000 ग्राहक आहेत. साधारणतः एकूण टोटल या कुडाळ तालुक्यामध्ये बघितलं तर 50,000 ग्राहक आहेत. पण आमच्याकडे 32,000 ग्राहक असलेल्यांपैकी 60% साधारणतः सिंगल सिलेंडरचे ग्राहक आहेत आणि 40% डबल सिलेंडरचे ग्राहक आहेत. साहेब, आपल्याकडे असं निर्माण झालंय की पूर्वी आपल्याला सुद्धा या ठिकाणी 700 सिलेंडर आमच्या स्वतःच्या गाड्या नेऊन आम्ही जे सेंटर आहे गॅस आणण्याचं गोवामध्ये, तिथनं आपल्याला 700 सिलेंडर येत होते. ते 700 सिलेंडर येत असताना आमच्या गोडाऊनमध्ये 300 सिलेंडर या ठिकाणी बॅलन्स राहायचे आणि 700 आल्यापैकी आमच्याकडे डेली 500ची विक्री व्हायची आणि त्याच्यामधले परत 200 त्या ठिकाणी आमच्याकडे स्पेअर राहायचे, म्हणजे गोडाऊनमध्ये, म्हणजे 500चा स्टॉक आमच्याकडे शिल्लक राहायचा. आज साहेब व्यवस्थित सगळं चालू असताना या ठिकाणी जे वृत्तपत्रामध्ये बातम्या असू देत किंवा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, या सगळ्या बातम्या बघून जे ग्राहक आहेत त्या ठिकाणी काही अंशी घाबरून साठा करण्याच्या प्रयत्नामध्ये ज्या ठिकाणी आम्ही 500, 550चं डेली आम्ही वितरण करत होतो, त्या ठिकाणी आज 1000, 1200, 1500 ग्राहक या ठिकाणी डेली घाबरून या ठिकाणी सिलेंडरसाठी येत आहेत आणि त्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीचा लोड या ठिकाणी खरेदी विक्री संघावर येत आहे. पण माझं या ठिकाणी आव्हान आहे, कालच या ठिकाणी हरदीप सिंग पुरी पेट्रोलियम मंत्री यांनी सांगितलेलं आहे की भारतामध्ये पुरेसा 40 ते 50 दिवस गॅसचा साठा, घरगुती गॅसचा साठा या ठिकाणी पुरेल एवढा या ठिकाणी घरगुती गॅस या भारतामध्ये आहे. त्यामुळे काही या ठिकाणी पॅनिक होण्याचं किंवा घाबरण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही. आम्ही सुद्धा ती व्यवस्था, जी पूर्वीचीच व्यवस्था आहे, ती पूर्वीचीच व्यवस्था व्यवस्थितरित्या चांगल्या सिस्टीममध्ये राबवत आहोत. त्यामुळे लोकांना पण या ठिकाणी ग्रामीण भागातील आव्हान आहे की असं घाबरून जाऊ नये. सर्वांना या ठिकाणी सिलेंडर चांगल्या पद्धतीने मिळतील. काल त्यांनी शहरी भागासाठी 25 दिवसाचा OTP आणि ग्रामीण भागासाठी 45 दिवसाचा OTP केलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत नागरिकांना मोठा दिलासा दिलाय. जिल्ह्यात सध्या केवळ तात्पुरत्या स्वरूपात LPG गॅसचा तुटवडा जाणवत असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र ही परिस्थिती लवकरच सुरळीत होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. गॅस पुरवठा पूर्ववत करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि गॅस कंपन्यांशी सातत्यानं समन्वय साधला जातोय. नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वच बंधू भगिनींना मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आवाहन करणार आहे की जिल्ह्यात तात्पुरत्या LPG साठ्यासंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी ह्याच्यावर प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर तोडगा काढण्याचं काम सुरू आहे. संबंधित कंपन्यांशी आम्ही सगळेजण संपर्कात आहोत आणि लवकरात लवकर हा साठा सुरळीत होणारच आहे. तोपर्यंत कुठल्याही सोशल मीडियावरचे पोस्ट असतील, कुठल्या अफवांवर आपण कृपया लक्ष देऊ नये. या पूर्ण परिस्थितीवर आम्ही सगळेजण बारकाईने लक्ष ठेवून आहोत. राज्य आणि केंद्र सरकार या पूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वतरी प्रयत्न करत आहेत आणि लवकरच सगळं काय सुरळीत होणार आहे. आपण नागरिक म्हणून कुठल्याही गोष्टीची चिंता करू नये आणि अनावश्यक साठेबाजी करू नये एवढीच मनापासून विनंती. धन्यवाद. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या ज्वलंत प्रश्नावरून आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. माथाडी कायद्यावर जाचकटी लादून हा ऐतिहासिक कायदाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. वारंवार मागणी करूनही सरकार सकारात्मक निर्णय घेत नसल्याने आता रस्त्यावर उतरून जाब विचारणार असल्याचा इशारा शिंदेंनी दिला. या प्रक्रियेत अडथळा आणणारे नेमके शुक्राचार्य कोण आहेत हे सरकारनं तातडीनं शोधून काढावं अशी मागणी त्यांनी केली आहे. काही भ्रष्ट टोळ्या आणि अधिकारी संगनमतानं चुकीच्या ऑर्डर्स काढून कामगारांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
सामान्य माथाडी कामगार न्यायासाठी वर्षानुवर्ष वाट पाहत असताना भ्रष्ट अधिकाऱ्यांची चुकीची कामे एका दिवसात कशी होतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। माथाडी संघटनेचा अंकुश टिकवण्यासाठी आणि बेकायदेशीर वसुली रोखण्यासाठी आता तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असे स्पष्ट करत त्यांनी राज्य सरकारला हा गंभीर इशारा दिला आहे। सर काय म्हणाल, कशा पद्धतीने आंदोलनाची पुढची भूमिका असेल? आज नेमकी प्रमुख कोणत्या मागण्या आहेत? मी परवाच्या दिवशी मुंबईला मोर्चा काढला होता, आज इथल्या बोर्डावर मोर्चा काढतोय। राज्य सरकारकडे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतोय की माथाडी कामगारांचा कायदा धोक्यात आलेला आहे। या कायद्याला धोका आणणारी मंडळी बाजूला राहिली आणि माथाडी कायद्यावर जाचकाठी धावण्याचा प्रयत्न होतो, चुकीचा आहे। बरं, घारीतले शुक्राचार्य कोण हे शोधा, जे कोणी अशा प्रकारचा भ्रष्ट मार्गाने चुकीचे ऑर्डर काढून खंडण्या वसूल करतात त्यांच्यावर कारवाई करा। पण त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांना राजाश्रय मिळते आणि आमच्यावर कारवाई होते अशा प्रकारची भावना आहे। आता आम्हीच रस्त्यावर उतरतोय। जे भ्रष्ट अधिकारी आहेत एका दिवसात ऑर्डर काढतात, एका दिवसात व्हिजिट करतात। सामान्य माथाडी कामगार गेला तर महिना त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि एवढं करण्याचं धाडस वाढतं आहे। त्यांना कुठेतरी माथाडी संघटनेचा आता अंकुश राहायला पाहिजे, म्हणून आम्ही आज जाब विचारायला जातोय। आम्ही अल्पकालीन चर्चासुद्धा घातलेली आहे, सरकारकडे आम्ही मागणी करणार आहोत, याच्यावर कारवाई आपण करावी। कोणालाही पाठीशी घालण्याच्या संदर्भातली भूमिका करत असताना आपण यामुळे माथाडी कायदाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचा जाब विचारणार आम्ही आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्ह्यातील 26 सहकारी संस्थांमार्फत थेट काजू खरेदी केंद्र सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे। नुकतेच जिल्हा बँकेच्या सभागृहात विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी आणि प्रक्रिया उद्योजकांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत सुमारे 46 सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या काजू उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून ही मजबूत साखळी उभी केली जाते। यामुळे शेतकऱ्यांना आता आपल्या गावातच काजूची विक्री हक्काची सुविधा उपलब्ध होईल। परिणामी त्यांचा वाहतूक खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार आहे। काजू प्रक्रिया उद्योजकांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी 16 मार्च रोजी पुन्हा एकदा एक बैठक आयोजित केली आहे। या निर्णयामुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादित काजू माल खरेदी करण्यासाठी आज जिल्ह्यातील जवळपास 46 पेक्षा जास्त विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन, त्यांचे सचिव आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणजे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या जिल्ह्यातील काजू कारखानदारसुद्धा आणि त्यांचे प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर या जिल्ह्यातील काजू जो उत्पादित होतो आहे तो उत्पादित काजू योग्य पद्धतीने योग्य बाजारभावाने खरेदी झाला पाहिजे आणि वेळच्या वेळी शेतकऱ्याला त्याचं योग्य मोबदला मिळाला पाहिजे। या दृष्टिकोनातनं सहकाराच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी चैन उभी राहावी या दृष्टिकोनातनं खरं तर हा उचललेलं एक पहिलं पाऊल आहे। आणि आज या सगळ्याच सहकारी संस्थांच्या चेअरमन, त्यांच्या पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर जवळपास 26-27 पेक्षा जास्त विकास सहकारी संस्थांनी या कार्यपद्धतीसाठी आपलं सहमती दर्शवलेली आहे। आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून विकास सहकारी संस्थांच्या ठिकाणी उत्पादित काजू मालाची खरेदी करावी, या जिल्ह्यातल्याच काजू प्रक्रियाधारकांना हा उत्पादित माल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करावं आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज एक प्राथमिक चर्चा झाली आणि ही सकारात्मक चर्चा झालेली आहे। या संदर्भात 16 तारीखला या जिल्ह्यातील सगळ्याच काजू उत्पादक प्रक्रियाधारकांबरोबर एक चर्चा होईल आणि त्याच्यानंतर त्याची ताबडतोबीने अंमलबजावणी करून या जिल्ह्यातील विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केंद्र तयार करून आपल्याला उत्पादित काजू माल शेतकऱ्यांचा त्या गावामध्ये खरेदी करण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी चालू केला जाईल। यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावं की जेणेकरून या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्याच विकास संस्थेच्या माध्यमातून आपलं खरेदी केंद्र सुरू होईल आणि यासाठी आपल्या शेतकऱ्यांनीसुद्धा पाठबळ द्यावं अशा प्रकारची एक विनंती या सगळ्याच्या माध्यमातून करतो आहोत। आणि ही योजना किंवा हे खरेदीची प्रक्रिया ही नजीकच्या कालावधीत लवकरात लवकर आम्ही या ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत। धन्यवाद। नवी मुंबईतील येरूळ येथील
कुक्षेत गावात छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बेलापूर मंडळातील सुमारे 30 गावातील हजारो रहिवाशांनी या शिबिराचा लाभ घेतला. ठाणे तहसीलदार कार्यालयामार्फत आयोजित विशेष मोहिमेत जातीचे दाखले, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे जागेवरच उपलब्ध करून देण्यात आली. प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसीलदार उमेश पाटील यांच्या पुढाकारानं राबवलेल्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागली. यापूर्वी येरूर येथील शिबिरात 7000 दाखल्यांचे वितरण करण्यात आले होते. नेरूळमधील या शिबिरात नवी मुंबई महानगरपालिका आणि समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देखील देण्यात आली. एकाच छताखाली सर्व शासकीय सेवा मिळाल्यानं विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अंतर्गत समाधान शिबिराचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे. माननीय महसूल मंत्री साहेब यांच्या निर्देशनाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे. आज मौजे कुक्षेत या गावी ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्याचा हा कार्यक्रम होत आहे. यापूर्वी आपण येऊर या गावी ठाणे मंडळात कार्यक्रम घेतला होता. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दाखल्यांचा, वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ घेतलेला आहे. तसाच कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आपण महानगरपालिकेचे जे विविध विभाग आहेत, महसूल प्रशासनाबरोबरच इतर जे विभाग आहेत महानगरपालिकेचे, समाज कल्याण विभाग असेल, सहकारी विभाग असेल, त्यांचा महिला बचत गट असेल, या सगळ्यांना आपण या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ देत आहोत. आमच्या महसूल विभागाचे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आहेत, विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे दाखले आहेत, ते दिलेले आहेत. संजय गांधी योजनांचा आपण लाभ देत आहोत, त्याच्या प्रमाणपत्राचं आपण वितरण करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांना दाखले दिलेले आहेत. त्याचबरोबर या समाजातला एक जो घटक असतो तृतीयपंथ, त्यांना देखील त्यांच्या आयडेंटिटीसाठी स्थानिक वास्तव्याचे दाखले आवश्यक असतात. आपण या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर स्थानिक वास्तव्याचे दाखले हे तृतीयपंथांना दिलेले आहेत. या कार्यक्रमासाठी आमच्या महसूल प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर इतर सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहिलेले आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक या योजनांचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर मी या ठिकाणी आवाहन करेन सर्व नागरिकांना की हे शिबिर आहे हे दर पुढल्या महिन्यात देखील 2 दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. मे महिन्यात देखील आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी देखील लोकांनी यावं, अर्ज भरावेत आणि तात्काळ योजनांचा लाभ घ्यावा. धन्यवाद. कुडाळमध्ये 17 मार्च रोजी माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. कुडाळ येथील एसटी डेपोच्या मैदानावर या शुभेच्छा सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावर्षीचा कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीनं पण पूर्णपणे साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावेळी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले नाहीत. हा जो 17 तारीखचा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला कुठलंही सांस्कृतिक म्हणा या कुठलाही नाट्यप्रयोग म्हणा किंवा ऑर्केस्ट्रा म्हणा अशा प्रकारचा कुठलाही कार्यक्रम आम्ही ठेवलेला नाही. तर कुठलाही कार्यक्रम न ठेवता सन्मान्य निलेशजी जे काम करतायत त्यांना भविष्यात काम करण्यासाठी ऊर्जा यावी यासाठीच कार्यकर्ते आणि मतदार त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, भविष्यात काम करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि ह्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार, आम्हा सर्वांचे गुरुवारी आदरणीय नारायणराव राणे साहेब उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे संपर्क मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे हे सुद्धा या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समवेत दीपकभाई केसरकर आहेत, माजी मंत्री आमदार भैया सामंत आहेत, आमदार, महायुतीचे पदाधिकारी सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रमोदजी जठार असतील अथवा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत असतील, प्रमोदजी जठार असतील, अतुल काळशेकर असतील, ही महायुतीचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
खेड तालुका बार असोसिएशनच्या वतीनं महिला वकील कक्षामध्ये एका विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक महिला दिन आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर बुटाला यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला कक्षात नवीन वॉटर प्युरिफायर बसवण्यात आला आहे. या सुविधेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत चव्हाण यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी महिला प्रतिनिधी संगीता बापट आणि अध्यक्ष सुधीर बुटाला यांनी बार असोसिएशनच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचं आश्वासन दिलं. कार्यक्रमात उद्घाटक ॲडव्होकेट शशिकांत चव्हाण आणि दिवाणी न्यायालयाच्या सहाय्यक अधीक्षक दरेकर मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला ॲडव्होकेट अश्विन भोसले, ॲडव्होकेट सिद्धेश बुटाला, ॲडव्होकेट सागर देवळेकर, ॲडव्होकेट प्रितेश जाधव यांच्यासह ॲडव्होकेट सिद्धी खेडेकर, ॲडव्होकेट ऐश्वर्या खटावकर आणि इतर अनेक कायदेतज्ञ उपस्थित होते. वकिलांच्या हितासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा उपक्रम महिला वकिलांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. खेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त खेड तालुका बौद्ध महिला समितीच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचं दिमाखात आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात खेड नगर परिषदेच्या नगरसेविका रसिका खेडेकर, आरती पवार, वर्षा सापटे आणि पंचायत समिती सदस्य अपूर्वा जाधव उपस्थित होत्या. महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन महिलांनी शिक्षण आणि सवलतींचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. कार्यक्रमात टाटा हॉस्पिटलच्या सिद्धी जाधव यांनी कॅन्सर जनजागृतीवर तर सचिन गोवळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर मार्गदर्शन केले. सुप्रिया कांबळे यांनी संविधानातील कायद्यांची माहिती दिली. या प्रसंगी गायिका तेजस्विनी कांबळे यांनी आपल्या सुरांनी प्रबोधन केले. समितीच्या अध्यक्षा स्वाती जाधव यांनी महिलांना ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहित केले. विविध खेळांच्या आयोजनासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सरचिटणीस अपूर्वा पवार यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या सोहळ्यात महिलांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या कायदेशीर हक्कांवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील महिलांचं योगदान आणि त्यांच्या पुढील आव्हाने यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.